नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, IBPSद्वारे कस्टमर सर्व्हिस असोसिएटची म्हणजे क्लर्कची 11,403 जागाकरिता मेगा भरती आलेली आहे। ह्या मेगा भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। संपूर्ण प्रोसेस माहिती करण्याकरिता ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, IBPS क्लर्कची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरिता सर्वात आधी तुम्हाला ह्या वेबसाईटमध्ये यावं लागणार आहे। ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही ह्या सेम वेबसाईटमध्ये येऊ शकता। या वेबसाईटमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला IBPS क्लर्कची ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून सुरू होत आहे याची डेट दिसणार आहे आणि याची लास्ट डेट काय आहे ते पण दिसणार आहे। हे तुम्ही सविस्तर वाचून घ्या। ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरिता आपल्याला इथे उजव्या साईडमध्ये यावं लागणार आहे। इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार आहे। एक आहे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि दुसरा आहे लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स। मित्रांनो, आपण नवीन ॲप्लिकेशन करणार आहे म्हणून आपल्याला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन मध्ये क्लिक करावे लागणार आहे। न्यू रजिस्ट्रेशन मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला टोटल 7 स्टेप पूर्ण करायचे आहे। पहिली आहे बेसिक इन्फॉर्मेशन। बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुमच्या फक्त नावाचा डाटा टाइप करून एंटर करायचा आहे। दुसरी आहे व्हेरिफिकेशन। व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकणार आहे त्याचा OTP व्हेरीफाईड करायचा आहे। तिसरा फोटो अँड सिग्नेचर। तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो असते, लाईव्ह फोटो असते आणि तुमची सिग्नेचर असते ते तुम्हाला अपलोड करायची आहे। चौथा आहे डिटेल्स। हा जो चौथी स्टेप आहे हे खूप महत्त्वाची स्टेप आहे। यामध्ये तुम्हाला तुमची जो कास्ट कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करायची आहे, तुमचा ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे, जे पण तुमच्या परीक्षा केंद्र असणार पूर्व परीक्षा करिता आणि मुख्य परीक्षा करिता यामधूनच तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। जर अर्जदारामध्ये अपंगत्व असणार तर अपंगाचे पूर्ण ऑप्शन यामध्येच तुम्हाला भेटणार आहे। जो पण तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे ते पण ह्या स्टेप मध्ये असणार आहे आणि तुमचे जे पण बँक प्रिफरन्स जी काही सिलेक्ट करणार आहे ते पण ह्या स्टेप मध्ये असणार आहे। म्हणून हा ऑप्शन सगळ्यात मेन आहे। रिव्ह्यू हा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही जो पण फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला चेक करता येणार आहे। अपलोड्स मध्ये तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। अपलोड्स मध्ये तुम्हाला तुमचे लेफ्ट हँड थंब, सेल्फ डिक्लेरेशन आणि तुमचे जे पण एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असणार, 10वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशनची मार्कशीट ते यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे। आणि लास्ट आहे पेमेंट। पेमेंट मध्ये तुम्हाला तुमचे पेमेंट करायचे आहे। एवढे स्टेप्स पूर्ण केल्यानंतर आपला फॉर्म पूर्णपणे फिलअप होणार आहे। तर चला फॉर्म भरायला आपण आता सुरुवात करूया। आता इथे आपल्याला आपली बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे। इथे आपले जे पण फर्स्ट नाव असणार ते फर्स्ट नाव इथे एंटर करा। जे पण आपले मिडल नेम असणार ते मिडल नेम एंटर करा। जे पण आपलं लास्ट नेम असणार ते एंटर करा। जे पण आपण नाव एंटर केले होते ते इथे तुम्हाला लिहून दिसणार आहे। जर तुम्ही कधी आपले नाव चेंज केलं असणार तर यस करा, नसेल केलं तर नो करा। इथे तुमचा जो पण मोबाईल नंबर आहे तो एंटर करा। इथे तोच मोबाईल नंबर कन्फर्म एंटर करा। इथे तुमचा मोबाईल नंबर स्वतःचा असणार तर सेल्फवर क्लिक करा किंवा तुमच्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर असणार तर इथे क्लिक करा। तुमची जे पण ईमेल आयडी असणार ते ईमेल आयडी एंटर करा। ते एंटर केल्यानंतर तुमचा जो पण डोमेन असणार जसं की @gmail असणार, @yahoo असणार ते इथे सिलेक्ट करा आणि जे पण तुमची ईमेल आयडी असणार ते इथे कन्फर्म एंटर करा। त्यानंतर तुम्ही इथे तुमचा सिक्युरिटी कोड एंटर करा। सिक्युरिटी कोड मध्ये एंटर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट मध्ये क्लिक करा। सेव्ह आणि नेक्स्ट मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म सबमिशनचा पॉपअप येणार आहे। इथे ओके वर क्लिक करा। ओके मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे OTP व्हेरिफिकेशन येणार आहे। इथे तुम्ही जो पण मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकली होती त्याच्यामध्ये OTP जाणार आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर मोबाईल नंबरच्या आणि ईमेल आयडीच्या सेंड OTP वर क्लिक करा। OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर नेक्स्ट मध्ये क्लिक करा। OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे। इथे तुम्हाला तुमचा जो पण प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे तो दिसणार आहे। इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे। पासपोर्ट साईज फोटो हा तुमचा 6 महिना आधीचा नसावा। जो पण पासपोर्ट साईज तुम्ही अपलोड करणार आहे तो 20 KB ते 50 KBच्या मधात असावा आणि फाईल नेम मध्ये कोणती पण स्पेस आणि स्पेशल कॅरेक्टर नसावा आणि साइन अपलोड करताना पण साइन मध्ये कोणती पण स्पेशल कॅरेक्टर आणि स्पेस नसावा आणि त्याची साईज 20 KBच्या वर असावी। आणि इथे तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो पण अपलोड करायचे आहे।
लाईव्ह फोटो अपलोड करायला तुम्ही एक तर वेबकॅम वापरा, नाहीतर मोबाईलचा कॅमेरा पण वापरू शकता। ही वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा। मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर कॅप्चर फोटोमध्ये क्लिक करा। कॅप्चर फोटोमध्ये क्लिक करून तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो आरामशीर सहजरित्या काढू शकता। मी माझ्या पासपोर्ट साईज फोटो, लाईव्ह फोटो आणि साईन अपलोड केलेली आहे। आता आय कन्फर्मवर मी क्लिक करणार। आय कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर नेक्स्टमध्ये क्लिक करा। फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आता आपल्याला आपली बेसिक डिटेल्स भरायची आहे। इथे आपली जे पण कॅटेगरी असणार ते कॅटेगरी सिलेक्ट करा। जर तुमच्यामध्ये 40% किंवा त्यापेक्षा जास्त डिसॅबिलिटी असणार तर यस करा। असणार तर जो पण टाईप ऑफ डिसॅबिलिटी आहे तो सिलेक्ट करा। जो पण सब टाईप ऑफ डिसॅबिलिटी आहे तो सिलेक्ट करा। खाली स्क्रोल डाऊन करा। जर तुमच्यामध्ये डिसॅबिलिटी असणार तर हे तुमच्यासाठी ऑप्शन आहे, ते इथे तुम्ही टिक करू शकता। तर आपण डिसॅबिलिटी ऑप्शन नो ठेवणार आहे। इथे लिहून असलेल्या सेक्शनमधली तुमची डिसॅबिलिटी असणार तर यस करा, नाहीतर नो करा। यस केल्यानंतर जे पण तुम्हाला इथे एक्स्ट्रा टाइम पाहिजे असणार पेपर करिता, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। जर तुमच्यामध्ये ह्या टाईपची डिसॅबिलिटी असणार तर तुम्हाला पेपर लिहिण्याकरती लेखक पाहिजे असणार तर यस करा, नाहीतर तुम्ही नो पण करू शकता। तर आपल्यामध्ये डिसॅबिलिटी नाही आहे म्हणून आपण नो मध्ये क्लिक करणार आहे। खाली स्क्रोल डाऊन करा। तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये आहे का, यस नसणार तर यस करा। जो पण तुमच्या रिलीजन असणार तो इथे सिलेक्ट करा, नसणार तर नो करा। तुम्हाला अनुभव आहे का, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। इथे तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅनची डिटेल टाकायची आहे। तुम्ही इथे एक्स सर्व्हिसमॅन आहे का, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। यस केल्यानंतर तुमची जो डेट ऑफ रिलीफ असणार ते इथे एंटर करा। किती वर्ष सर्व्हिस दिली आहे ते इथे एंटर करा। इथे आर यू डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे तुम्ही अपंगत्व असलेले एक सर्व्हिसमॅन आहे का, इथे यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। आपल्या याच्यामध्ये नो आहे म्हणून आपण नो करणार आहे। तुम्ही शहीद झालेल्या सैनिकांवर अवलंबून आहे का, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। आता खाली स्क्रोल डाऊन करा। जे पण महिला विवाहित असणार, घटस्फोटित असणार, आपल्या पतीपासून वेगळ्या झालेल्या असणार किंवा त्यांचे आतापर्यंत लग्न झाले नसणार, त्यांना वयामध्ये सवलत पाहिजे असणार, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। याआधी तुम्ही क्लर्क सीएससी ची एक्झाम दिली आहे का, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। यस असणार तर तुम्ही इथे तुमची डिटेल भरू शकता। आपण याआधी परीक्षा दिली नाही तर आपण नो करणार आहे। आता तुम्हाला इथे डिटेल्स ऑफ अप्रेंटिसशिप भरावा लागणार। तुम्ही पब्लिक सेक्टर बँक किंवा स्टेट बँक किंवा कोणत्याही BFSI सेक्टर मधले अप्रेंटिसशिप केले आहे का, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। आपण इथे नो करणार आहे। नो केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमची जे पण नॅशनॅलिटी आहे तो नॅशनॅलिटी सिलेक्ट करा। इथे तुम्हाला कोणत्या राज्यासाठी वॅकन्सी पाहिजे आहे ते सिलेक्ट करा। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी जी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार। तुम्हाला ती लँग्वेज लिहिता, वाचता, बोलता समजते का नाही, हो असणार तर इथे क्लिक करा। तुमच्या 10वी मधून एकतरी सब्जेक्ट तो लोकल लँग्वेजचे आहे का नाही, यस असणार तर यस करा, नाहीतर नो करा। आपण इथे यस करणार आहे। इथे पण आपण यस करणार आहे। इथे तुम्हाला प्रिलिम्स पेपर म्हणजे पूर्व परीक्षेसाठी 2 सेंटर निवडायचे आहे। इथे आपण जो पहिला सेंटर आहे तो पहिला सेंटर निवडला। इथे जो दुसरा सेंटर आहे दुसरा सेंटर निवडला। आपल्याला इथे फक्त 2 सेंटर निवडायचे आहे। आता आपल्याला इथे जे मुख्य परीक्षा राहणार आहे म्हणजे मेन्स, त्याकरिता इथे सेंटर निवडायचे आहे। मी इथे आपला एक पहिला सेंटर निवडला आणि मी इथे आपला दुसरा सेंटर निवडला आहे। तुम्हाला तुमचा पेपर कोणत्या भाषेमध्ये पाहिजे आहे, इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये पाहिजे किंवा मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये पाहिजे किंवा इंग्लिश आणि कोकणी भाषेमध्ये पाहिजे ते सिलेक्ट करा। ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आयडी प्रूफ मध्ये जो आयडी प्रूफ तुम्हाला सिलेक्ट करायचा तो आयडी प्रूफ सिलेक्ट करा आणि त्या आयडी प्रूफच्या इथे तुम्ही नंबर एंटर करा। इथे तुम्हाला तुमची जो पण डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करावा लागणार आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर जो पण जेंडर आहे तो सिलेक्ट करा। जो पण मॅरिटल स्टेटस आहे तो सिलेक्ट करा। जो पण आपला आधार नंबर आहे तो आधार नंबर एंटर करा। जो पण आपला पॅन नंबर आहे तो एंटर करा। जो पण आपला फादर नेम आहे तो इथे टाईप करा। जे पण आपलं मदर नेम आहे ते इथे टाईप करा। तेच फादर नेम आणि मदर नेम इथे कन्फर्म करा। आपला जो पण इथे ऍड्रेस आहे तो इथे ऍड्रेस टाईप करा। ऍड्रेस टाईप केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी वाईज इथे अप्लिकेशन फी दिसणार आहे। इथे सिक्युरिटी कोड एंटर करा। सिक्युरिटी कोड एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स करा। व्हॅलिडेट युअर डिटेल्स केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली आल्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। बेसिक डिटेल्स फिलअप केल्यानंतर आता इथे आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज डिटेल्स फिलअप करायचे आहे। इथे तुमचे जे पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स असणार, SSC असणार, ग्रॅज्युएशन असणार ते फिलअप करू शकता।
SSC आणि ग्रॅज्युएशनची डिटेल्स भरणं कंपल्सरी आहे. इथं आम्ही आमची एज्युकेशन डिटेल्स फिलअप केली आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर यू हॅव ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टम, इथे तुम्हाला येसच करायचे आहे. जर तुम्ही नो केले तर तुमचा हा फॉर्म समोर भरला जाणार नाही. केल्यानंतर तुमचे सर्टिफिकेट आहे, डिप्लोमा आहे, ते इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर जर सर्टिफिकेट असणार तर इथे पण तुमचे ऑपरेशन आहे का लँग्वेज आहे ते तुम्ही क्लिक करा. तुमच्या हिशोबाने तुम्ही क्लिक करू शकता. जर तुमच्या वर्क एक्सपिरियन्स असणार तर तुम्ही ते डिटेल फिलअप करू शकता. इथे तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग पाहिजे आहे का, यस असणार तर यस करा, नाही तर नो करा. आपण नो केलेला आहे. तुमच्या विरुद्ध कोर्टात कोणता खटला चालू होता का, यस असणार तर यस करा, नाही तर नो करा. आपण नो केलेला आहे. आता तुम्हाला लँग्वेज नोनची डिटेल भरायची आहे. इथे बाय डिफॉल्ट तुमच्या स्टेट वाईज तुम्हाला इथे लँग्वेज दिसणार आहे. तुम्हाला रीड मध्ये क्लिक करायचे आहे, राईट मध्ये पण क्लिक करायचे, स्पीक मध्ये पण क्लिक करायचे आहे. बाकीची हे जी दुसरी लँग्वेज येणार आहे ते सिलेक्ट करा. तुमची जी हिंदी असणार, अदर असणार, इंग्लिश असणार, तुम्हाला जो लँग्वेज सिलेक्ट करायची ते सिलेक्ट करू शकता. हे सर्व डिटेल्स फिलअप केल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करा. व्हेरीफाईड सक्सेसफुली झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टमध्ये क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमच्या बँक सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्हाला सर्वच बँक सिलेक्ट करायची आहे. जो पण तुमचा प्रिफरन्स असणार त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करा. आपण आपल्या बँक सिलेक्ट केला आहे. सर्व बँक सिलेक्ट केल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करा. व्हेरीफाईड सक्सेसफुली आल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टमध्ये क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्टमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसणार आहे. इथे सर्व डिटेल तुम्ही चेक करा. जर तुमची डिटेल कोणती बरोबर नसणार तर तुम्ही इथे बॅक जाऊ शकता. इथे माझी डिटेल सर्व ओके आहे म्हणून मी इथे आय ॲग्री, आय कन्फर्म याच्यावर क्लिक करत आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. एकदा रजिस्ट्रेशनवर कन्फर्म केल्यावर तुम्हाला कोणते पण चेंजेस करता येणार नाही असा हा पॉपअप आहे. इथे ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर फायनल कन्फर्मेशन मध्ये ओकेवर क्लिक करा. इथे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे झालेलं आहे. आता इथे आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आपल्याला इथे आपला लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचे आहे. आपल्याला इथे हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचे आहे. हँड रिटन डिक्लेरेशन कसा पाहिजे त्या PDF ची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही तो PDF डाउनलोड करून त्या PDF मध्ये जसं लिहून आहे तसं तुम्हाला आपल्या हाताने एका पेजवर लिहायचे आहे आणि पेजमध्ये लिहून तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. जे व्यक्ती अपंग असतात त्यांना लिहिता येणार नाही त्या व्यक्तींकरिता हा जो हँड रिटन मॅटर आहे ते टाईप करावे. टाईप केल्यानंतर त्यांच्या थंब घ्यावे आणि अपलोड करावे. इथे तुम्हाला जे पण तुमची मार्कशीट असणार 10वीची, ग्रॅज्युएशनची इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि इथे तुम्हाला जे पण तुम्ही हँड रिटन डिक्लेरेशन, 10वी आणि ग्रॅज्युएशनची जे मार्कशीट अपलोड केले आहे ते सर्व व्हॅलिड आहे म्हणून इथे क्लिक करा. आणि इथे तुम्हाला तुमची 10वीची मार्कशीट डिजिलॉकरद्वारे अपलोड करायची आहे का नाही, येस असणार तर येस करा, नाही तर नो करा. आपण नो केले आहे. इथे सिक्युरिटी कोड एंटर करा. सिक्युरिटी कोड एंटर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इथे ओकेवर क्लिक करा. इथे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करायचे आहे. जर तुम्ही SC ST पर्सन विथ डिसॅबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन असणार तर तुम्हाला 175 हे ॲप्लिकेशन फी राहणार आहे. आणि वरील पैकी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे नसणार तर तुम्हाला 850 रुपयाची ॲप्लिकेशन फी राहणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पेमेंट करायचे आहे बिल्डेक्सद्वारे, CC एव्हेन्यूद्वारे, ते पद्धत तुम्ही निवडा. मी बिल्डेक्स निवडत आहे. इथे जो पण सिक्युरिटी कोड आहे ते सिक्युरिटी कोड एंटर करा. सिक्युरिटी कोड एंटर केल्यानंतर सबमिट मध्ये क्लिक करा. सबमिट मध्ये क्लिक केल्यानंतर इथे ओके वर क्लिक करा. इथे डाव्या साईडने 4 पेमेंट मेथड दिसत आहे. तुम्ही क्रेडिट कार्डने पण करू शकता, नेट बँकिंग, UPI वॉलेटने पण करू शकता. आपण UPI द्वारे पेमेंट करणार आहे म्हणून आपण UPI सिलेक्ट केलेला आहे. UPI सिलेक्ट केल्यानंतर शो QR वर कोड करा. इथे QR द्वारे जो आपण पेमेंट केला आहे तो आपला पेमेंट सक्सेसफुल झाला आहे. इथे प्रिंट मध्ये क्लिक करून तुम्ही आपली पेमेंट रिसिप्ट सेव्ह करून ठेवू शकता. आता आपला जो ॲप्लिकेशन केला आहे त्याची प्रिंट काढण्याकरिता आपल्याला आणखी एकदा लॉग इन करणार आहे. जे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्या लिंक मध्ये क्लिक करून जो पण रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल मध्ये आला आहे तो टाकून इथे लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म पण प्रिंट करू शकता आणि तुम्ही जे रिसिप्ट आहे ते पण इथे प्रिंट करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या IBPS क्लर्कचा फॉर्म भरू शकता.
मित्रांनो, अशा प्रकारे IBPSचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण कामाचे व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असणार तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद मित्रांनो.